विद्यार्थी मित्रांनो, नमो नमः. इयत्ता 9वी या वर्गामध्ये आपण प्रविष्ट झाला आहात. आपल्या सर्वांचे सर्वप्रथम स्वागत करीत आहोत. यामध्ये पहिला प्रश्न आपल्याला असतो चित्रपद कोशः. मागील वर्षी देखील आपण अशाच प्रकारे चित्रपद कोश पाहिलेलो आहोत. परीक्षेमध्ये आपल्याला एक चित्र दिलं जातं आणि त्याचं संस्कृतमध्ये नाव लिहिण्यास सांगितले जाते. एकूण 5 चित्र देतात. त्यापैकी 4 चित्रांची उत्तरे बरोबर आल्यास 4 गुण दिले जातात. म्हणून आपण काळजीपूर्वक हा पाठ पाहणार आहोत. यामध्ये मी ज्याप्रमाणे आपल्याला सांगतो त्याप्रमाणे माझ्या पाठोपाठ आपण सर्वांनी म्हणायचं आहे. यामध्ये पहिलं चित्र आहे दरवाजा. त्याला संस्कृतमध्ये म्हणतात द्वारम. नपुंसकलिंगी हा शब्द आहे. म्हणा द्वारम. रंगवल्ली म्हणजे रांगोळी. म्हणा रंगवल्ली. स्त्रीलिंगी शब्द आहे. पादकटह पायपुसणी पुल्लिंगी शब्द आहे. म्हणा पादकटह. प्रधानकक्षः पुल्लिंगी शब्द आहे. मुख्य हॉल घरातील मुख्य रूम. प्रधानकक्षः पुल्लिंगी. घरातीलच वस्तू आहे जवनिका पडदा. स्त्रीलिंगी शब्द आहे. म्हणा जवनिका. पर्यंकः पलंग पुल्लिंगी शब्द आहे. पर्यंकः. तल्पः गादी. चित्र काळजीपूर्वक पहा. याला तल्पः पुल्लिंगी गादी असे म्हणतात. परीक्षेमध्ये आपण केवळ चित्र असणार आहे. दुसराच काही अर्थ कळायचा नाही. पुस्तकाच्या बाहेरील चित्रे विचारले जात नाहीत. त्यामुळे दुसरा विचार शब्द नको मनात यायला. तल्पः. उपधानम उशी. उपधानम. आच्छादकम नपुंसकलिंगी शब्द आहे. चादर. आच्छादकम. समीकरः पुल्लिंगी शब्द आहे. इस्त्री या अर्थामध्ये. म्हणा समीकरः. क्षालनयंत्रम वॉशिंग मशीन. नपुंसकलिंगी शब्द आहे. म्हणा क्षालनयंत्रम. पुष्पाधानी स्त्रीलिंगी शब्द आहे. फुलदानी. पुष्पादानी. पाकशाला स्त्रीलिंगी शब्द आहे. स्वयंपाकगृह यासाठी पाकशाला. भोजनपीठम नपुंसकलिंगी शब्द आहे. डायनिंग टेबल यासाठी भोजनपीठम. वायुचुल्ली गॅस शेगडी यासाठी शब्द आहे. वायुचुल्ली. पात्रम म्हणजे भांडे पातेले. मुख्य
नपुंसकलिंगी शब्द पात्रम भांड. दर्वी म्हणजे पळी. स्त्रीलिंगी शब्द आहे म्हणा दर्वी. मिश्रकः मिक्सर यासाठी पुल्लिंगी संस्कृत शब्द आहे मिश्रकः. स्थालिका स्त्रीलिंगी शब्द आहे. स्थालिका म्हणजे थाळी प्लेट म्हणा स्थालिका. कटाह म्हणजे कढई. कटाह पुल्लिंगी शब्द आहे म्हणा कटाह. आता यानंतर वृत्तयः म्हणजे आजीविका. कोणती आजीविका करीत असतो उदरनिर्वाहाचे साधन त्याला अनुसरून त्या प्रकारची नावं लोकव्यवहारामध्ये दिली जातात. संस्कृतमध्ये काय म्हणायचं पहा. दंतवैद्यः डेंटिस्ट दाताचा डॉक्टर. इथं दाताचं चित्र आहे पहा म्हणून त्याला दंतवैद्य हे लिहायचं पेपरामध्ये चित्र पाहून. परिचारिका स्त्रीलिंगी शब्द आहे म्हणा परिचारिका रुग्णसेविका. वैमानिकः विमान चालक पायलट याला म्हणायचं वैमानिकः. पुल्लिंगी शब्द आहे म्हणा वैमानिकः. अंतराळवीरः अंतराळवीर यानामधून बसून परग्रहावरती जाणारा मनुष्य अंतराळवीरः पुल्लिंगी शब्द म्हणा. वैज्ञानिकः संशोधन करणारा सायंटिस्ट. हातामध्ये रसायन वस्तू आहे म्हणून वैज्ञानिकः. हे चित्र आहे पोलिसाचं. संस्कृतमध्ये म्हणतात त्याला आरक्षकः. पुल्लिंगी शब्द आहे म्हणा आरक्षकः. सुतारकाम करणारा संस्कृतमध्ये म्हणतात त्याला तक्षकः. पुल्लिंगी शब्द तक्षकः. मडकं बनविणारा कुंभार कुंभकारः. पुल्लिंगी शब्द आहे म्हणा कुंभकारः. ही सर्व शब्द लक्षात ठेवा. निबंध लेखनामध्ये मराठीतून संस्कृत भाषांतर करत असताना खूप उपयोगी आहे 10वीपर्यंत. ओझं वाहून येणारा भारवाह पुल्लिंगी शब्द आहे भारवाह ओझं वाहून येणारा. धीवरः कोळी मासेमारी करणारा पुल्लिंगी धीवरः. दुकानदार आपणिकः म्हणा पुल्लिंगी शब्द आहे आपणिकः. शिंपी टेलरिंगचं काम करणारा संस्कृतमध्ये त्याला सौचिकः म्हणा पुल्लिंगी शब्द आहे सौचिकः. पुढं तंतुवायः विणकाम करणारा मनुष्य. कपडे विणण्याचं काम केलं जातं त्याला म्हणायचं तंतुवायः. अभियंता इंजिनियर बांधकाम करणारा अभियंता म्हणा पुल्लिंगी शब्द आहे बरं का अभियंता. पत्रवाहकः पोस्ट देणारा पत्र देणारा पत्रवाहकः. यानचालिका वाहन चालवणारी स्त्रीलिंगी शब्द आहे यानचालिका. मालाकारः माळी बागकाम करणारा मालाकारः. लेपकारः गौंडी बांधकाम करणारा लेपकारः पुल्लिंगी शब्द आहे म्हणा लेपकारः. शिकवणारा शिक्षकः संस्कृत शब्द आहे बरं का शिक्षक शिक्षकः म्हणा.
भोजन तयार करणारा. पाचकः आचारी ज्याला आपण म्हणतो, पुल्लिंगी शब्द आहे पाचकः. आता यानंतर काही क्रियाः म्हणजे क्रियापद. सर्व ही क्रियापद प्रथम पुरुषी एकवचनी आहेत. ती प्रत्यय लागला असेल तर परस्मैपदी ती, तह, अंती. ही क्रियापदे जी आहेत ती आपल्याला खूप महत्त्वाची, म्हणजे पाठ्यपुस्तकामध्येही आणि निबंध लेखनासाठी, चित्रवर्णन करण्यासाठी ही क्रियापदं महत्त्वाची आहेत. पहा, पहिलं चित्र आहे जुंब्रते, आळस देतो. म्हणा जुंब्रते. कासते, खोकतो. खोकतो, कासते. आत्मनेपदी बरं का, ते इथे अंत्य लागलेल्या दोन्ही. पुढे आता जिग्रती, वास घेतो, वास घेते. मराठीमध्ये दोन शब्द होते, पुल्लिंगी स्त्रीलिंगी क्रियापद वेगळे, पण संस्कृतमध्ये पुल्लिंगी असो अथवा स्त्रीलिंगी असो एकच क्रियापद येतं, जिग्रती. म्हणा शृणोती, ऐकतो. म्हणा शृणोती. कृषती, नांगरतो. म्हणा कृषती. निष्काशयती, बाहेर काढतो. बाणचिन्हाकडे लक्ष द्या, बाहेर जात आहे म्हणून बाहेर काढतो. निष्काशयती. हकलतो. मथती, मथनाती, घुसळते. ताक घुसळण्याची क्रिया चालू आहे, त्याला मथती किंवा मथनाती. भिनत्ती, भेदतो. छेदतो या अर्थामध्ये छिनत्ती, भिनत्ती अशी क्रियापद आहेत. प्रक्षालयती, धुते. म्हणा प्रक्षालयती. निष्पीडयती, पिळतो. म्हणा निष्पीडयती. पुटी करोती, घडी घालतो. कोणतं क्रियापद आहे पुढचं? पुटी करोती, घडी घालतो. सिव्यती, शिवतो. काय क्रियापद आहे? सिव्यती, शिवतो. अभिनयती, अभिनय करतो. अभिनयती. आलिखती, चित्र रेखाटतो. आलिखतीचा अर्थ काय घ्यायचा आहे? लिखती म्हणजे लिहितो, पण आलिखती म्हटलं तर चित्र रेखाटतो. दर्शयती, दाखवितो. कोणती क्रिया आहे इथे? दाखविण्याची, म्हणून दर्शयती. खनती, खोदतो. खनती, खोदतो. अवसर्पती, घसरतो. अवसर्पती. उत्प्लवते, उडी मारतो. उत्प्लवते. लंघते, ओलांडतो. लंघते, ओलांडतो. आणि शेवटचं क्रियापद आहे टंकयती, टाईप करतो. टंकित करतो. टंकयती, टाईप करतो. अशा प्रकारे एकूण ही 60 शब्द आहेत. पुन्हा पुन्हा वाचन करणं, लक्षात ठेवण्याचा हाच एकमेव उपाय आहे, दुसरा कोणता नाही. म्हणून पुन्हा एकदा आपण या सर्वांची उजळणी करूया. किंबहुना आपण माझ्या पाठोपाठ म्हणा. द्वारम, रंगवल्ली, पादकटः,
प्रधानकक्षः जवनिका पर्यङ्कः तल्पः उपधानम् आच्छादकं समीकरः क्षालनयन्त्रं पुष्पाधानी पाकशाला भोजनपीठं वायुचुल्लिः पात्रं दर्वी मिश्रकः स्थालिका कटाह ही सर्व गृहोपयोगी वस्तू आहेत. पुढचा विभाग दंतवैद्य परिचारिका. माझ्या पाठोपाठ म्हणायचं आहे. जोपर्यंत आपण स्पष्ट उच्चार करणार नाही तोपर्यंत ते शब्द आपल्या तोंडामध्ये बसणार नाहीत. जोडाक्षर संस्कृत उच्चारण करणे आपल्या वाणीला शुद्ध बनवण्यासाठी अत्यंत आवश्यक असतं. लाजायचं नाही आहे, म्हणायचं आहे. म्हणा वैमानिकः अंतरालवीरः वैज्ञानिकः आरक्षकः तक्षकः कुंभकारः भारवाह धीवरः आपनिकः शौचिकः तंतुवायः अभियंता पत्रवाहकः यानचालिका मालाकारः लेपकारः शिक्षकः पाचकः जुम्रते कासते जिग्रति शृणोति कृषति निष्काशयति मतति मत्नाति भिनत्ति प्रक्षालयति निष्पीडयति पुटीकरोति सीव्यति अभिनयति आलिखति दर्शयति खनति अवसर्पति उत्प्लवते लंघते टंकयति. वारंवार वाचन करणे पाठांतर होऊन जाईल. परीक्षेला आपल्याला व्यवस्थित लिहिता येईल. पुन्हा पुन्हा पहा, पुन्हा पुन्हा वाचा, लक्षात राहील.